विस्तीर्ण केलं होतं की त्या विमानामध्ये सर्व दळ वानर सेनेचा 18 पद्म वानर, 56 कोटी गोलांगूळ, 72 कोटी रेष, बिभीषणाच्या सोबत असणारे बिभीषण सहकारी राक्षस असे सर्वजण मिळून ज्यावेळेस निघाले त्या विमानाचं वर्णन या ठिकाणी प्रवासाचं ग्रंथकर्ते करतायत. ऐकू आता पुढे. आय साजा तलई कुळ मंडल जो असुर कुळ कानन धन वा मांगी अवनी जा गर्भरत्न सौदामिनी मेघी जैसी तया बोले रघुनंदन कांते खाली पाहे लोकन लंका दिशे दीप्यमान हे मवर्ण विशाल. ज्यावेळेस त्या विमानामध्ये सिंहासनावर आरूढ झाले होते प्रभू रामचंद्र, आपल्या डाव्या बाजूला वामांगावरती या ठिकाणी सीतामातेला बसवलेले, एका बाजूला अंगद आहेत, एका बाजूला लक्ष्मण त्यांच्यावर चौऱ्या डळू लागले होते. आणि आकाश मार्गाने ज्यावेळेस हे विमान त्या ठिकाणी उड्डाण घेऊन चाललेलं आहे, उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडून उत्तरेकडे हे विमान निघालेलं आहे, त्यावेळेस ज्या ज्या ठिकाणी पराक्रम केले होते असे पराक्रम ते स्थळ या ठिकाणी प्रभू रामचंद्र सीतामातेला त्या विमानातून खाली दाखवायला लागले. सौमित्रे मारिला आम्ही राहिलो होतो त्याची स्वेळा वल्लभे लोकी. विमान जसं आकाश मार्गाने चालले त्यावेळेस पहिली त्या ठिकाणी निकुंभा दिसू लागली, दाखवायला लागले या ठिकाणी सीतामातेला. या निकुंभेमध्ये इंद्रजित राहायचा आणि याच ठिकाणी लक्ष्मणानं त्याचा वध केला म्हणून या ठिकाणी प्रभू रामचंद्र सांगायला लागले. पाहिलं न मंडळ येथे युद्ध झाले तुंबळ आटिले राक्षस महासबळ पराक्रमी. हा या ठिकाणी सुवेळा पर्वत, या पर्वतावरती आम्ही थांबलो होतो. त्याच्या बाजूला जे दिसतंय ते रणभूमी आहे. याच ठिकाणी तुंबळ युद्ध आमचं आणि राक्षसामध्ये झालं आहे. हे सर्व त्या ठिकाणी विमानातून प्रभू रामचंद्र सीतामातेला दाखवू लागले. वज्रेंद्रची रूपाक्षा कंपन मस्त महामस्त प्रस्त प्रधान भयानक विचार कुंभकर्ण येथे जी आटिले इंदुवदनी. त्या रणभूमीवर कुठले कुठले बलाढ्य राक्षस होते, वर ब्रजदक्ष दंड होता, असे सर्व जे राक्षसांचे नाव आहेत, जे मोठे मोठे सेनापती जे रावणाचे, सर्वांचा निपात या रणभूमीवर झाला म्हणून प्रभू रामचंद्र दाखवायला लागले. देवांतक नरांतक महोदय कुंभ निकुंभ त्रिशरा महासुर हे येथे आटिले समग्र जनक तनये पाय. देवांतक, नरांतक, कुंभकर्ण, निकुंभ असे जे मोठमोठे राक्षस होते त्यांचा देखील अंत याच रणभूमीवर झाला म्हणून भगवंत दाखवायला लागले. युद्ध करणे सप्तदीन येथे पडला दशवदन हा समुद्र पाये लोकन सेतू नळे आणि मग त्या ठिकाणी दाखवायला लागले की इथं जे युद्ध झालं रणभूमीवर, रात्रंदिवस 7 दिवस रात्र आणि दिवस या ठिकाणी युद्ध झालेलं आहे आणि याच ठिकाणी रावणाचा अंत झाला. आणि मग पुढचं या ठिकाणी काय दाखवायला लागले, पुढं काय दाखवायला लागले, हा मग या लंकेच्या बाहेर निघाल्यानंतर रणभूमीपासून जेव्हा पुढे गेले त्यावेळेस हा जो अथांग सागर होता तो सागर दाखवू लागले आणि या सागरावरती या ठिकाणी सेतू बांधला. अशा प्रकारचे या ठिकाणी प्रभू रामचंद्र सीतामातेला दाखवायला लागले. पहिला उत्तर दर्भशयन येथे समुद्र भेटला येऊन पुढे मलयाचल हिमाद्री पूर्ण किष्किंधा पाये राजसे. पलीकडच्या तीरावर ज्या ठिकाणी आम्ही सर्वजण थांबलो होतो तेव्हा हा सेतू बांधला. त्याच्या पुढं आणखी गेलं की मग या ठिकाणी कबंध नावाचा आम्हाला तो भेटला होता, त्याचा उद्धार केला. त्याच्या पलीकडे या ठिकाणी किष्किंधा नगर आहे. असं सर्व स्थळ ज्या ज्या ठिकाणी भगवंत थांबले होते ते प्रभू रामचंद्र सीतामातेला दाखवू लागले. पहिले पाये पंपा सरोवर येथे भेटला वायुकुमार पहिल्या स्थळी वाई विरो सुग्रीव कैवारे वधिरा. आता याच्या पुढे जे दिसतंय ते पंपा सरोवर आहे. या पंपा सरोवरात माझी आणि मारुतीरायाची भेट झाली आणि मग इथंच या ठिकाणी सुग्रीवाचं आणि वालीचं जे काय वैरत्व होतं हे मला हनुमंतरायाने सांगितलं आणि मग मी या वालीचा वध करून त्या किष्किंधेच्या राज्यावरती सुग्रीवाला स्थापन केलं. हे सर्व वृत्तांत या ठिकाणी प्रभू रामचंद्र सीतामातेला दाखवू लागले. येथे शबरीचा केला उद्धार येथे कबंध वधिरा साचार पहिल्या दिवशी गोमती तीरो खरं दूषण वधिरे येथे. इथंच या ठिकाणी कबंधाचा वध केलेला आहे. याच्या पलीकडे जे दिसतंय ते गोमती तीर म्हणजे या ठिकाणी गोदा तीर आहे आणि इथून मग अशा प्रकार सर्व प्रेक्षक जे काय स्थळ होते ते सर्व प्रभू रामचंद्र दाखवा लागले. पुढे पंचवटी पाये गजवदने गजगमणे
येथून तुझं नेले ते पंचवदनी ऋषीचे आश्रम पद्मनाये पाये गौतमी तटीचे. पुढं जसं विमान चाललंय तसं पंचवटी लागली. पंचवटीच्या ठिकाणी दाखवायला लागलेत प्रभू रामचंद्र. ही पंचवटी या ठिकाणावरच तुला या ठिकाणी रावणानं हरण केलं होतं. आणि या गोदावरी नदीच्या तीरावरती अनेक ऋषीमुनींचे आश्रम आहेत. ते सर्व आश्रम देखील या ठिकाणी प्रभू रामचंद्र सीता मातेला दाखवू लागले. शरभांग सुतीक्ष्ण मंदकर्णी हा सिंहाद्री राजसे पाहे नयनीय इथे दत्तात्रेय अनुसया त्रिमुनीय भेटती होती पाहे पंचवटीपासून पुढे निघालेले विमान त्या ठिकाणी परत रस्त्यामध्ये जे जे ऋषीमुनी भेटले होते सर्वांच्या त्या ठिकाणी ते स्थळ दाखवायला लागले. पुढं दत्त गुरूंची आणि त्यांची जी भेट माहूरगडावरती झाली होती ते स्थान देखील या ठिकाणी सीता मातेला भगवंत दाखवू लागले. हा गस्तीचा आश्रम पाहे पुढे चित्रकूट दिसत आहे. भारद्वाजाश्रम जनकत नाही पुढे तीर्थराज पर्यंत. आता इथं दिसतं याचं थोडं पुढं हा अगस्त्य मुनींचा आश्रम आहे. त्याच्या पलीकडे गेलं की चित्रकूट पर्वत आहे. चित्रकूट पर्वताच्या पलीकडे गेलं की त्या ठिकाणी भार्गव ऋषीचा आश्रम आहे. अशा प्रकारचे सर्व या ठिकाणी स्थळं प्रभू रामचंद्र दाखवायला लागले. पहिला नंदीग्राम दिसत तिथे प्रासक आहे भरत पहिल्या श्रंगयरी महाभक्त किरात गोक वसत असे. थोडं आणखी पुढं गेले की प्रयाग क्षेत्र आहे. प्रयाग क्षेत्रातून थोडं आणखी समोर आलं की नंदीग्राम आहे. ज्या गोकाच्या ठिकाणी थांबलो होतो ते देखील स्थान या ठिकाणी भगवंतात दाखवले. आणि त्या नंदीग्रामाच्या पुढे मात्र गेलं की मग ते आपलं अयोध्यानगर आहे. असं सर्व या ठिकाणी प्रभू रामचंद्र सीता मातेला दाखवायला लागले. अंजनाक्षी पाये सादर शरी होती अयोध्यानगर गाव गाईत परम सुंदर वास्तळ मुझे. आता त्या शरयू नदीच्या तीरावरतीच अयोध्यानगरी त्या ठिकाणी बसले. ज्या ठिकाणी जी आमची कर्मभूमी आहे ज्या ठिकाणी आम्ही जन्म घेतला असे ते सुंदर असणारे अयोध्यानगरी देखील त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र सीता मातेला पुष्पक विमानातून दाखवू लागले. परम स्नेहादरे करणी जानक सीता चाप पाणी तो अगस्तीचे आश्रमी मोक्षदानी क्षण एक करावीचित. असं विमान आकाश मार्गाने चालले. त्यावेळ्यामध्ये त्यांच्या मनामध्ये विचार आला की आता आपण या मार्गाने चालू त्यावेळेस अगस्त्य मुनीचा देखील आश्रम लागणार आहे. तर क्षणभर या ठिकाणी त्यांच्या आश्रमामध्ये विश्रांती घेऊ असा विचार आपला मानस त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र बोलून दाखवले. रामे आज्ञा पिता इमान खाली आले नरक्षण पद्माक्षी रमण तेव्हा वचना पद्माक्षी प्रति बोलत. ज्यावेळेस भगवंताची इच्छा झाली त्याने पुष्पक विमानाला आज्ञा केली. आज्ञा केल्याबरोबर क्षणामध्ये विमान त्या ठिकाणी पृथ्वी तलावर उतरलेलं आहे. आणि मग या प्रभू रामचंद्र या ठिकाणी पद्माक्षी म्हणजे सीता मातेला काय सांगतात ऐकू आता पुढे. आम्हा भेटेल घटोधो मुनी तुझा लोपा मुद्रा नेल सदनी आणि काही ऋषी पत्न्या मिळवणी तुझं पुसतील साक्षी सीता मातेला सांगायला लागले आता ज्यावेळेस आपण त्या अगस्त्य मुनीच्या आश्रमात जाऊ त्यावेळेस मला अगस्त्य मुनी त्या ठिकाणी त्यांच्यासोबत घेऊन जातील. आणि तुला मात्र अगस्त्य मुनीची पत्नी असेल लोपामुद्रा आणि इतर ऋषीच्या पत्न्या आहेत त्या सर्व त्या ठिकाणी तुला आश्रमात घेऊन जातील. तेव्हा काय सांगायचं काय करायचं ऐकू आता पुढे. रावणे तुझं नेले कैसरती कैसा लंकेशी आला रघुपती कुशेल कुंभ संभव सती कथा कशी झाली ते. मग ज्यावेळेस तुला आश्रमामध्ये घेऊन जाईल त्यावेळेस ते लोपामुद्रा जी असणारी अगस्त्य ऋषींची पत्नी तुला विचारेल या ठिकाणी ते तुझं हरण कशा प्रकारे केलं होतं रावणानं कुठे ठेवलं तू या ठिकाणी कसे दिवस कंटले असं सर्व समाचार तुला विचारेल. हे सर्व तू सांग पण एक गोष्ट सांगू नको कुठली सांगायची नाही. सांगे सकळ वर्तमान परिजे केले सागर बंधन हे कथा ती लागून सर्वताई सांगून सर्व काही सांग बरं का जे काही आतापर्यंत घडलं ते सर्व सांग. पण या सागरावरती समुद्रावर जे आपण सेतुबंधन केलं होतं ही गोष्ट मात्र त्या ठिकाणी लोपामुद्राला सांगू नको. का सांगू नको आता ऐकू पुढे. हे कथा सांगशील पूर्ण तुझं ती आणि नाही न पण असे सांगून लागले मान ऋषियाश्रमी उत्तर. आणि तू जर का सांगितलं त्या ठिकाणी लोपामुद्राला की माझ्या मालकाने या ठिकाणी या समुद्रावर एवढा मोठा सेतू बांधला होता तेव्हा मात्र लोपामुद्रा तुला कमी पण आणेल तुला हिंता या ठिकाणी दाखवेल. म्हणून याकरता ही गोष्ट तू लोपामुद्राला सांगू नको. आणि तेवढ्यामध्ये विमान या ठिकाणी अगस्त्य मुनींच्या आश्रमापुढे उतरलेलं आहे. होता वाद्याचा गजर धनानले तेने अंबर शिष्य धावणी सत्वर अगस्ती प्रति सांगती
त्यांच्यासोबत वाद्यांचा देखील संच होता विमानामध्ये बसलेला. विमान खाली उतरल्याबरोबर त्या वाद्य मोठमोठ्याने नगारे त्या ठिकाणी वाजायला लागले होते आणि अगस्त्य मुनीची जे काही शिष्यमंडळ होती शिष्यमंडळीने पाहिलं, धावतच आश्रमामध्ये गेले आणि अगस्त्य मुनीला सांगायला लागले, स्वामी मानाने पृथ्वीवरी भरलेली वानरी तो अगस्त्य उठिला झळकणी मने रघुवीर पातला. जे सेवक त्या ठिकाणी सांगायला गेले होते अगस्त्य मुनीला, हे ऋषीवर्य, या आपल्या आश्रमाच्या बाहेर एक भलं मोठं विमान उतरले आहे, त्या विमानामध्ये अनेक वानरच सर्व भरलेले आहेत. अशा प्रकारे ज्यावेळेस अगस्त्य मुनीला समाचार कळाला, अगस्त्य मुनी आश्रमात बसले होते, त्यांना समजलं की नक्की या ठिकाणी प्रभू रामचंद्र पोहोचलेले आहेत. असं जाणून आपल्या आश्रमाच्या बाहेर अगस्त्य मुनी येऊ लागले. मग शिष्य घेऊन अपार रामाशी समोर जाये सत्वर जेवलाई आश्रमा बाहेर कलश भाव पातला. क्षणाचा देखील उशीर लागला नाही. या ठिकाणी असं वार्ता कळाल्याबरोबर आपल्या शिष्यमंडळीसोबत आश्रमाच्या बाहेर आले अगस्त्य मुनी प्रभू रामचंद्र दर्शन घेण्याकरता. आणखीन काय ऋषी मेळाला मी देखिला उतरला इमाना खालता पुढे येता कमल पिता कलश भय देखिला. इकडं पाहिलं अगस्त्य ऋषी बाहेर आलेले, ऋषी मंडळी सुद्धा त्यांच्यासोबत आलेली आहे आणि प्रभू रामचंद्र पाहायला लागलेत की आता आपलं स्वागत करण्याकरता स्वतः अगस्त्य ऋषी आश्रमाच्या बाहेर आलेत. पुढं काय होतं आणखी आगस्तीशी न धरे दिलो मंडळ प्रमित सत्वर तवाला गुत्तमे नमस्कार साष्टांगातला ऋषी ते. अगस्त्य मुनीला धीर धरत नव्हता. केव्हा केव्हा रामचंद्राची मी भेट घेऊ, भगवंताची भेट घेऊ असं उत्कंठा लागली होती. धावतच ते या ठिकाणी अगस्त्य मुनी अशा प्रभू रामचंद्राकडे येऊ लागलेले आहेत. तेवढ्यामध्ये प्रभू रामचंद्र स्थिर झाले आपल्या जागेवर आणि त्या जागेवर त्यांनी ऋषींना सर्व साष्टांग नमस्कार त्या ठिकाणी केलेला आहे. आगस्तीने धावणी त्वरित हृदय धरला रघुनाथ जैसा वाचस्पती आलिंगित शचिवराशी आदरे. ज्यावेळेस अगस्त्य मुनी पाहिलं भगवंत आपल्याला या ठिकाणी साष्टांग नमस्कार करू लागलेत, अगस्त्य मुनी पुढे होऊन त्या ठिकाणी लवकर धावत गेले. त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला घट्ट आलिंगन दिले. जणू काय या ठिकाणी बृहस्पती आणि इंद्र या दोघांची भेट होऊ लागली. दोघं जसं एकमेकाला आलिंगन देतात अशा प्रकारची प्रभू रामचंद्र आणि अगस्त्य ऋषींची भेट व्हायला लागली. सयाची समित्राशी ते धरे आलिंगन तो रघुत्तम बोले हसून आज आश्रम सोडून का स्वामी आले ती बाहेरी. लगेच त्या ठिकाणी लक्ष्मणाला देखील त्या ठिकाणी आलिंगन दिलेलं आहे आणि मग मात्र भगवंताला हसू आलं आणि भगवंत हसून त्या ठिकाणी विचारले अगस्त्य ऋषींना, मुनिवर्य आज कसं काय तुम्ही आश्रमाच्या बाहेर आलात आम्हाला भेटण्याकरता? ज्यावेळेस मी सीता शोध करत होतो त्यावेळेस मात्र तुम्ही माझी भेट देखील नाकारली. अशा प्रकारचे विचार त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या मनामध्ये आले आणि त्याने अगस्त्य ऋषींना बोलून दाखवायला लागले. मागे अरण्यकांडी कथा गहन सीता घेऊन गेला ती पंचवदन तेव्हा परतो राम लक्ष्मण अगस्त्य आश्रमापय आले. आता मागं अरण्यकांडामध्ये आपण एक कथा ऐकली होती. ज्यावेळेस रावणानं सीतामातेचं हरण करून लंकेला घेऊन गेला होता, प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण या ठिकाणी सीतामातेचा शोध त्या अरण्यामध्ये घेऊ लागले होते. त्यावेळेस ते शोध घेत घेत या अगस्त्य ऋषींच्या आश्रमापर्यंत आलेली कथा आपण अरण्यकांडामध्ये ऐकलेली आहे. त्यावेळी अगस्तीने जाणून घेतले नाही राम दर्शन परत येले दारी होणं दोघे त्या शर्यती ते कळली. मग त्यावेळेस मात्र अगस्त्य ऋषींना यांना बाहेर आले नाही, दर्शनही घेत नाही प्रभू रामचंद्राचं. उलट त्यांना आल्या पावली परत पाठवलं. ह्या सर्व कथा या ठिकाणी आपण अरण्यकांडात ऐकलेल्या आहेत. ती गोष्ट आठवणी रघुपती म्हणे तोच मी राम तू अगस्ती ते अनादर आता प्रीती विशेष अतिशय प्रोत्तमा. हे मुनिवर्य, त्यावेळेस मी तोच राम होतो ना आजही मी आहे या ठिकाणी, मी तोच राम आहे. मग ही विपरीत करणी कशामुळे घडली बरं का? त्यावेळेस तुम्ही मला या ठिकाणी भेट नाकारली आणि आज मात्र अगत्यानं माझ्यासमोर येऊन त्या ठिकाणी मला आलिंगन देऊ लागलात. हे विपरीत मला कळे ना. अशा प्रकारचं भगवंत अगस्त्य ऋषींना विचारायला लागले. आशा बोलता सीता धव प्रत्युत्तर देता कर शोधभव ते स्त्री सहित तू राघव नाही वैभव ते धवा. हे भगवंता, आता तुम्ही कसे आहात या ठिकाणी तुमच्या पत्नीसोबत तुम्ही या ठिकाणी आलेला आहात, म्हणून मी तुमचं दर्शन घेण्याकरता बाहेर आलो. आणि जेव्हा तुम्ही लक्ष्मणासोबत आला होतात त्यावेळेस मात्र हे वैभव तुमच्यासमोर त्या ठिकाणी नव्हतं. जसं एक राम आणि एक आत्माराम असतो, जसं सगुण आणि निर्गुण असतो, अशा प्रकारचा पुढील होळीमध्ये आपल्याला ऐकायला मिळेल. तोही परित काळ जाणून नाही घेतले तुझे दर्शन
आता तो स्त्रीयुक्त सीतारमण आलो म्हणून सामोरा. त्यावेळेस मग विपरीत काळ होता म्हणून तुझं दर्शन या ठिकाणी मी टाळलं भगवंता, आणि आता मात्र पत्नीसह या ठिकाणी तुम्ही अवतरलात म्हणून तुमच्या दर्शनाकरता मी धाव घेतली असं अगस्त्य ऋषी सांगायला लागले. स्त्री अवघे देती मान तू निर्विकार रघुनंदन मानाप मानय रेत जाण सचिदानंद परब्रह्मा तू. शास्त्र या ठिकाणी धर्मशास्त्र आपल्याला काय सांगतं की स्त्रीचा या ठिकाणी आदर करायला पाहिजे, मान सन्मान करायला पाहिजे, म्हणून तुमच्या दर्शनाकरता मी आलो. आणि ज्यावेळेस तुम्ही एकटे आला होतात, तुम्ही कसे आहात, निर्गुण आहात, निराकार आहात, मान अपमानाच्या पलीकडची तुमची या ठिकाणी लौकिक आहे, म्हणून मी या ठिकाणी तुमची भेट नाकारली असं अगस्त्य ऋषी सांगायला लागले. तू आजाजीव आत्मकामो निरुपाधी निर्गुणा नामो नाना इकार परमैश समैशम स्त्रीचे सर्व रागमा. मग याकरता स्त्री तुमच्यासोबत असल्यामुळे सर्व काही या ठिकाणी स्त्रीलाच या ठिकाणी मान सन्मान आहे, आणि तुम्ही मात्र निर्गुण निराकार असणारे आहात, अपमानाच्या पलीकडे असणारे होतात, म्हणून मी तुमचं दर्शन नाकारलं. आणखीन काय बोलतात? ऐकोणी अगस्तीचे उत्तर